सो आपण सेकंड टॉपिक जो आहे त्याच्यामधला आता थर्ड लेक्चरकडे चाललो आहे. लास्टला जे महत्त्वाचे टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये शक्यतो गिव्ह रिझन किंवा तुम्हाला कधी कधी स्टेटमेंट म्हणून येऊ शकतं, ट्रू अँड फॉल्स असं येऊ शकतं, म्हणजे बऱ्यापैकी महत्त्वाचा पार्ट्स आहे. आता आपण लास्ट टाईम सगळं मॉडर्न पिरियडिक टेबलमधलं क्लासिफिकेशन बघितलं होतं, कळलं. आता आपण काय बघायचं आहे, आपल्याला आता असं बघायचं आहे की ट्रेंड्स कुठले कुठले म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये काही प्रॉपर्टीज असतात. जर त्या टॉप टू बॉटममध्ये जात असताना, म्हणजे वरून खाली जात असताना किंवा लेफ्ट टू राईट जात असताना, काही प्रॉपर्टी चेंज होतात, बरोबर, बदलतात. मग त्यालाच म्हणतात ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल, कळलं. सो आपल्याला आज यामध्ये बघायचं आहे की व्हॉट आर द ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल, म्हणजे काही प्रॉपर्टीज आहे की ज्याचं पिरियडिक टेबलमध्ये कसे चेंजेस होतात किंवा बदल होतात. तर त्याच्यामधली पहिली प्रॉपर्टी किंवा जी बघणार आहे आपण ती म्हणजे व्हॅलन्सी. म्हणजे व्हॅलन्सी कशी चेंज होत जाते. पण व्हॅलन्सीविषयी आपल्याला जास्त बघायचं नाही. व्हॅलन्सीमध्ये फक्त ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आणि त्यानंतर आपल्याला एक थर्ड आणि सेकंड अँड थर्ड पिरियड ह्याच्यामध्ये व्हॅलन्सी कशी चेंज होते एवढंच बघायचं आहे. त्यानंतर आहे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजचं ग्रुपमध्ये काय होतं, टॉप टू बॉटम जात असताना, म्हणजे ग्रुपमधून वरून खाली जात असताना काय होतं. आणि नंतर आपल्याला बघायचं आहे की लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं, ठीक आहे. आणि नंतर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्यालाच इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी हे सगळे लिंक आहेत. म्हणजे लास्टचा जो आहे ते एकमेकाला लिंक आहे. तर आपण बघूया, शक्यतो बघू आपण या लेक्चरमध्ये. टॉपिक संपला तर वेल अँड गुड आहे, जर नाहीच संपला तर अजून एक लेक्चर. आणि ऑलरेडी मी बोललो होतो की सेकंड टॉपिक थेरॉटिकल असल्यामुळे 4 लेक्चर लागू शकतात. जर या लेक्चरला नाही संपलं तर थोडासा पार्ट, म्हणजे मे बी लास्टचा व्हिडिओ 20 मिनिटाचा असेल जो आज उरलाच तर, ठीक आहे. सो आपल्याला हे पिरियडिक टेबलमध्ये असणारे ट्रेंड्स आहेत ते आता आपल्याला बघायचे. सो आपल्याला माहिती आहे व्हॅलन्सी म्हणजे काय. जर इलेक्ट्रॉन निडेड बाय द एनी ॲटम्स टू कम्प्लीट इट्स डुप्लेट किंवा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन लागतात, मग तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा ॲक्सेप्ट करतो, त्याला आपण म्हणतो व्हॅलन्सी. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय की कुठल्याही ॲटमच्या लास्टच्या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, कळतं. सो आपल्याला पहिलं बघायचं आहे की व्हॅलन्सीमध्ये काय फरक पडतो. तर आपल्याला व्हॅलन्सीसाठी फक्त पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप बघायचा आहे आणि सेकंड अँड थर्ड पिरियड बघायचं. सो पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, बरोबर, किंवा दुसरा आणि तिसरा पिरियड एवढंच बघायचं आहे, कळतं व्हॅलन्सीसाठी. जर आपण सांगितलं मी तुम्हाला की एका ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट असतात त्यांची व्हॅलन्सी सेम असते, बरोबर. उदाहरणार्थ आपल्याला पहिला ग्रुप घ्या. बरोबर, पहिला जो उभा कॉलम आहे त्याच्यामध्ये बघा हायड्रोजन येतो, लिथियम येतो, सोडियम येतो, पोटॅशियम येतो, रुबिडियम येतो, सिशियम येतो. तर त्याच्यामध्ये पहिलं तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, ह्याचा 3, ह्याचा 11 आणि ह्याचा 19, बरोबर. जर आपण बघितलं एक इलेक्ट्रॉन, त्याला डुप्लेट पूर्ण करायला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, एक. तो एक काय करतो, डोनेट करतो, म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी काय, एक. पहिला ग्रुप, ग्रुप 1 आहे. लिथियम बघा, पहिल्या ह्याच्यात 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ह्याच्यात एक, एक आहे, व्हॅलेन्सी काय आली, एक इलेक्ट्रॉन तो डोनेट करणार. सोडियमचं पण सेम, 2 8 1, बरोबर. त्याचं काय आलं, 2 8 1, एक इलेक्ट्रॉन काय करणार, डोनेट करणार, म्हणजे व्हॅलेन्सी काय आली, एक. ह्याचं पण 2 8 8 1, एक इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि ऑक्टेट पूर्ण करणार. म्हणजे काय की ह्यांच्या व्हॅलन्सी काय आल्या, एक. म्हणजे एका ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट असतात त्यांची व्हॅलन्सी काय असते, सेम असते. मग सेकंड ग्रुपमध्ये 2 असणार, कळलं, बरोबर. मग तुम्हाला एक व्हॅलन्सी कळलं की एका ग्रुपमध्ये असणारे जेवढे पण एलिमेंट आहे त्यांची व्हॅलन्सी सेम असते, कळलं. व्हॅलन्सी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की डुप्लेट किंवा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतात किंवा ॲक्सेप्ट करावे लागतात, ती म्हणजे व्हॅलन्सी. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन.
दोघांमधला फरक लक्षात घ्या. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे सर्वात लास्टच्या शेलमध्ये एक 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 असणारं इलेक्ट्रॉन, हे म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्सी म्हणजे काय, ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन्स लागतात त्याला म्हणतात व्हॅलेन्सी. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलेन्सीचं कळलं की एका ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी जी असते ती सेम असते. कळतं. आता ह्याच्यावरनं जो आपण ॲटॉमिक साईजचा जो टॉपिक आहे ग्रुपमध्ये बघू शकतो. आता जर तुम्हाला सेपरेट घ्यायचा म्हटलं तरी बघूच, ठीक आहे. पहिलं आपण व्हॅलेन्सी हे करू. आता हेच जर तुम्ही सेकंड अँड थर्ड पिरियडच्या बाबतीत बघितलं, जर आपण थर्ड पिरियड घेऊया. थर्ड ना नंतर काय मग, नंतर अल सी, नामक अलसी पास्कल आर. 11 ॲटॉमिक नंबर, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. शक्यतो व्हॅलेन्सीवर क्वेश्चन विचारला जात नाही ट्रेंडच्या बाबतीत, पण तरी पण काय होतं, सोडियमपासून मॅग्नेशियमकडे बघा, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही लिहिलं 1 2 8 2 2 8 3 2 8 4 2 8 5 2 8 6 2 8 7. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन डोनेट करणार. आणि तुम्हाला माहिती आहे जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते कोण असतात, मेटल्स, आणि पॉझिटिव्ह होतात. म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी काय, +1. इलेक्ट्रॉन डोनेट केला त्यामुळे तो काय झाला, प्लस झाला. ह्याची व्हॅलेन्सी काय, +1. हा किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार, 2. ह्याची व्हॅलेन्सी काय, +2. हा किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार, ॲल्युमिनियम 3. आता सिलिकॉन 4 आहेत, तो 4 डोनेट पण करू शकतो, 4 एक्सेप्ट पण करू शकतो. म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी काय झाली, +-4. आता 285 फॉस्फरस, त्याच्यामध्ये बघा 5 आहेत, म्हणजे ऑक्टेट पूर्ण करायला 3 पाहिजेत. मग तो 5 डोनेट करण्यापेक्षा 3 एक्सेप्ट करेल, मग ह्याची व्हॅलेन्सी काय झाली, 3. पण काय केलं, एक्सेप्ट केले म्हणून काय झाली, नेगेटिव्ह. जे लोक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात त्यांची व्हॅलेन्सी निगेटिव्ह असते. -2 -1 लास्टला 0 होते. 0 म्हणजे कोण, नोबेल गॅसेस. आता जर तुम्ही बघितलं तर थर्ड पिरियडच्या विषयी तुम्हाला विचारलं की काय होतं, तर व्हॅलेन्सी +1 पासून +4 पर्यंत वाढत जाते, म्हणजे प्लस असते, आणि +4 पासून ती निगेटिव्ह 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 होत जाते. तर हे ट्रेंड्स आहेत. व्हॅलेन्सी विषयी विचारत नाही, पण व्हॅलेन्सी म्हणजे काय आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे लक्षात ठेवा. तर हे झालं व्हॅलेन्सी विषय. आता जो म्हणजे हे काय, हा ट्रेंड आहे की असं ट्रेंड असं फॉलो होतं, प्रॉपर्टी चेंज होत जाते. आता जो दुसरा ट्रेंड बघायचा आहे तो कशाविषयी, ॲटॉमिक साईजविषयी. बरोबर, की ॲटॉमिक साईजचं ग्रुपमध्ये काय होतं आणि आडवे जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत पिरियड्समध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं. आता तुम्हाला माहिती आहे कुठलाही सर्कल आहे, सर्कल लहान किंवा मोठा कसा असतो, रेडियसमुळे. रेडियस छोटा तर सर्कल छोटा, रेडियस मोठा तर रेडियस मोठा तर सर्कल मोठा. मग ॲटॉमिक साईज आहे किंवा ॲटम्सची जी साईज आहे ती पण ॲटॉमिक रेडियस याने मोजली जाते. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, ॲटमच्या बाबतीत ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, इट्स अ डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल. जर तुम्ही हायड्रोजन बघितला, न्यूक्लियस असतो आणि एकच असतो इलेक्ट्रॉन, सो इट्स अ ॲटॉमिक रेडियस. जर तुम्ही सोडियम बघितला, सोडियम तर न्यूक्लियस फर्स्ट, सेकंड, थर्ड, सो ह्याला काय म्हणतात, रेडियस, ॲटॉमिक रेडियस. बरोबर, म्हणजे न्यूक्लियसपासून सर्वात अखेरचा शेल, आउटर मोस्ट शेल, हे जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियस हा पिकोमीटरमध्ये मोजला जातो. कशामध्ये, पिकोमीटर. आता पिकोमीटर म्हणजे काय, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. बरोबर, हे लक्षात ठेवा, कधी कधी फिलिंग द ब्लँकला विचारतात. आणि नॅनोमीटर तुम्हाला माहिती आहे, लास्ट इयर बघितलेलं की 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹. तर ॲटॉमिक रेडियस जेवढा मोठा तेवढा तो ॲटम मोठा. कळलं. मग ॲटॉमिक साईज कशाने मेजर करतात, ॲटॉमिक रेडियसने.
बरोबर. मग हा रेडियस कमी जास्त होतो का, हे बघायचं आपल्याला, म्हणजे ट्रेंड बघायचे. आता जर आपण पहिला सेम मागच्या व्हॅलेन्सीसारखा पहिला ग्रुप घेऊया. पहिला ग्रुप म्हणजे कळतोय ना की जो पाडा आहे कुठला, आपलं पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामधला हुबी पहिली लाईन. आता बघा, आता हे मला माहिती म्हणून लिहितो आहे, आपल्याला 1 ते 20 एलिमेंटमध्येच फिरायचं. आता जर ॲटॉमिक रेडियस बरोबर मेजर करायचं म्हण, किंवा ॲटॉमिक साईज मेजर करायची म्हणली. आता बघा ॲटॉमिक साईज, आता मी काय करतो, एकेकाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करत जातो. म्हणजे तुम्हाला कळतं, तुम्हाला माहिती आहे, आय होप सगळ्यांना माहिती आहे की शेल किती असतात, आपली शिकलं किती, 4, KLMN. प्रत्येक शेलमध्ये कॅपॅसिटी किती किती इलेक्ट्रॉन आहे, 2, 8, 18, 32 हे माहिती आहे. आता बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, लिथियम 3, 11 आणि ह्याचा 19. आता बघा हायड्रोजन न्यूक्लियस अँड 1 इलेक्ट्रॉन, बरोबर, एकच शेल. न्यूक्लियस 1, 2, ह्याच्याकडं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन, 2, 8, 1. आता हे काय झालं, 2, 1, ह्याच्याकडं 1, ह्याच्याकडं 2, 8, 1. न्यूक्लियस 2, 8, 1, ह्याच्याकडे काय, 2, 8, 8, 1, 1, 2, 3, 4, 2, 8, 8, 1. जर तुम्ही, आता आपल्याला खालचे ॲटॉमिक नंबर नाही माहीत पण गरज पण नाही. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डायग्राम, तर जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम जाता, टॉप टू बॉटम म्हणजे इथून टॉप टू बॉटम, तर काय होतं आहे, प्रत्येक वेळी एक नवीन शेल ॲड होतो आहे, बरोबर. एक काय होते, नवीन शेल ॲड होतो आहे. बघा इथे एकच शेल होता, इथे 2 शेल झाले, इथे तिसरा शेल आला, इथे चौथा शेल आला. हे खाली कितवा असणार, 5 शेल, त्याच्या खाली 6 शेल. म्हणजे तुम्ही ॲटॉमिक साईजच्या बाबतीत असं बोलू शकता, वेन वी मूव टॉप टू बॉटम ॲटॉमिक शेल गेट ॲडेड. एक ॲटॉमिक शेल काय होतं, ॲड होतो. देअर फॉर ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग वाईल वी मुव्हिंग टॉप टू बॉटम. ग्रुपमध्ये जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम जाता तेव्हा काय होत जाते, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते, हे कळते. सो ट्रेंड म्हणजे पॅटर्न ग्रुपमध्ये काय दिसला हे कळते. सो हा ॲटॉमिक साईजचा असा पॅटर्न. आता जर हे झालं ग्रुपचं, मग आता हॉरिझॉन्टली काय होतं, पिरियड्समध्ये काय होतं ते बघू आपण. म्हणजे आडव्याने, पिरियड्स म्हणजे आडव्याने, आपल्याला माहिती आहे. ह्याला म्हणतात, आता ह्याला म्हणतात लेफ्ट टू राईट, बरोबर, लेफ्ट टू राईट. आता ह्याच्यामध्ये ॲटॉमिक साईजचं काय होणार बघूया. आता आपण प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं तर तुम्हाला कळेल की बघा नंबर ऑफ शेल सेम आहेत. सोडियमकडे किती शेल आहेत, 3. मॅग्नेशियमकडे 3, ॲल्युमिनियमकडे 3, सिलिकॉनकडे 3, फॉस्फरसकडे 3, आणि सल्फरकडे पण 3, क्लोरीनकडे पण 3, आर्गॉनकडे 3. मग तुम्ही काय कन्क्लुजन लावतात बघा, आपण कॉन्फिगरेशन लिहूया. बघा प्रत्येक एलिमेंटकडे आडवं जात असताना, लेफ्ट टू राईट म्हणजे पिरियडमध्ये जात असताना 3च शेल. मग तुम्ही काय बोलतात, सर ॲटॉमिक साईज चेंजच होत नाही, म्हणजे ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते जसा नवीन नवीन शेल ॲड होत जातो. मग ह्याच्यामध्ये काय होणार, चेंजच होणार नाही का, नाही ॲक्च्युली तसं नाही आहे. कारण असं आहे की जेव्हा तुम्ही बघा तिसरा शेल, प्रत्येकाचा तिसरा शेल बघा,
पहिल्या शेलमध्ये 1 आहे, नंतर 2 इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे, 4 इलेक्ट्रॉन आहे, 5 इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे, 7 इलेक्ट्रॉन आहे आणि 8. लास्टचा जो तिसरा शेल आहे म्हणजे कुठला KLM, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वाढत चाललेत. आता ह्याच्यामुळे काय होतं ते तुम्हाला सांगतो. बघा, सोडियमच्या लास्टच्या शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन होता. नंतर काय झालं, मॅग्नेशियमकडे 2 इलेक्ट्रॉन, नंतर ॲल्युमिनियमकडे 3 इलेक्ट्रॉन, नंतर सिलिकॉनकडे 4 इलेक्ट्रॉन आणि नंतर फॉस्फरसकडे 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे काय झालं की लास्टच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढत गेले आणि त्यामुळे काय होतं, प्रोटॉन हा प्लस आहे, बरोबर, प्रोटॉन हा प्लस आहे आणि इलेक्ट्रॉन हा काय मायनस आहे. प्लस आणि मायनस ह्याच्यामध्ये ॲट्रॅक्शन वाढत जाणार. पहिलं फक्त एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन होता, बरोबर, त्यामुळे ॲट्रॅक्शन कमी होतं. पण जसे जसे प्रोटॉन पण वाढत चालले, बरोबर, तुम्हाला माहिती आहे जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात. आता इथे किती आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत समजा, तर आतमध्ये किती प्रोटॉन असणार, 5 प्रोटॉन. म्हणजे ह्यांच्यामधलं अट्रॅक्शन काय झालं, वाढलं का कमी झालं, तर वाढलं. आता ह्याच्यापेक्षा अट्रॅक्शन वाढणार का, हो वाढणार ना. आता बघा तुम्ही नेक्स्ट इकडे क्लोरीन किती आहेत, लास्टच्या ह्याच्यात 7 इलेक्ट्रॉन, 5 6 7, म्हणजे सेंटरमध्ये प्रोटॉन किती झाले 7, इलेक्ट्रॉन किती झाले 7. आता 7 प्रोटॉन 7 इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन काय होणार, वाढणार. 5 प्रोटॉन आणि 5 इलेक्ट्रॉनपेक्षा हे अट्रॅक्शन जास्त असणार का कमी असणार, तर जास्त असणार. पहिले 5 प्रोटॉन आणि 5 इलेक्ट्रॉन ह्यांच्यामधलं अट्रॅक्शन जास्त का 7 प्रोटॉन आणि 7 इलेक्ट्रॉन ह्याच्यामधलं अट्रॅक्शन जास्त, तर ह्यांचं अट्रॅक्शन जास्त. म्हणजे काय की जसे जसे लास्टच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढत जाणार, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढत जाणार आणि त्यामुळे काय होतं की त्यामुळे तो लास्टचा शेल आहे त्याला हा प्लस आणि मायनस अट्रॅक्शन असल्यामुळे लास्टचा शेल खेचला जातो असा आत. म्हणजेच अट्रॅक्शन वाढल्यामुळे ती रिंग आतमध्ये खेचली जाते. त्यामुळे असं बोललं जातं की वाईल वी मूव्ह इन हॉरिझॉन्टली इन अ पिरियड लेफ्ट टू राईट, द ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग, बरोबर. हे अजून अट्रॅक्शन हे ते नीट बघायचं आहे. मग तुम्हाला जर ॲटॉमिक साईजच्या विषयी विचारलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की ॲज वी मूव्ह ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज द न्यू शेल ॲडेड, बरोबर. आणि जर तुम्ही लेफ्ट टू राईट जाताय कशाच्या ह्याच्यामध्ये, हॉरिझॉन्टली पिरियड, तर ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू दी इन्क्रीज इन अ न्यूक्लिअर चार्ज ऑर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲटॉमिक साईजचं असं होतं, कळलं. व्हॅलेन्सी कशी चेंज होते कळलं, ॲटॉमिक साईज कशी चेंज होती कळलं, बरोबर. हे विचारतात की ॲटॉमिक साईजचं काय होतं ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये, बरोबर. आता ह्याला रिलेटेडच पुढचे कॉन्सेप्ट आहेत, पण हे कळलं तुम्हाला, बरोबर. ह्याच्यावरनं मग मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्याच्यावरच कळतं. सो आपण आता थर्ड बघूया, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, की मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये काय होतं बघू. त्याच्या आधी मी थोडीशी काही बेसिक कॉन्सेप्ट सांगतो आहे ते लक्षात घ्या, ठीक आहे. बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे काय की पहिलं थोडंसं पास्ट रिव्हिजन. फर्स्ट, मेटल अँड नॉन मेटल. ठीक आहे, मेटल अँड नॉन मेटल. बोला, मेटल काय असतं, नॉन मेटल काय असतात. सो मेटल म्हणजे काय की दोज एलिमेंट विच डोनेट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात. इलेक्ट्रॉन डोनेट करणारे म्हणजे कोण, मेटल. आता इलेक्ट्रॉन डोनेट केला तर त्याच्या डोक्यावर कुठला चार्ज येतो, त्याच्या डोक्यावर कुठलं चिन्ह येतं, प्लस. आणि प्लस जे चिन्ह असतं त्याला आपण काय म्हणतो, कॅटाईन. म्हणजे काय, मेटल्स आर द कॅटाईन. इलेक्ट्रॉन डोनेट करतात, डोक्यावर प्लस चार्ज येतो आणि प्लस चार्ज डोक्यावर असतो त्याला आपण म्हणतो कॅटाईन. सो
नॉन मेटल म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन काय करतात, ॲक्सेप्ट करतात. बरोबर. आता कोण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल तर त्याच्या डोक्यावर कुठला चार्ज येतो, निगेटिव्ह. बरोबर. म्हणजे ते काय फॉर्म करतात, ॲनायन्स. सो ॲक्सेप्ट, इट इज कॉल्ड ॲनायन. बरोबर. आता हे तुम्हाला पहिलेच नवीला माहिती. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे दोन कॅरेक्टर बघायचे. तर पहिलं तुम्ही एक लक्षात घ्या, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणजे काय. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणजे टेंडन्सी ऑफ एलिमेंट ऑफ डोनेटिंग इलेक्ट्रॉन. एखाद्या एलिमेंटचा इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा कल किती आहे, डोनेट करायला किती बघतोय, इट इज नोन ॲज द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेट केला तर तो पॉझिटिव्ह होतो. सो इट इज कॉल्ड इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलं तर तो कोण होणार, निगेटिव्ह. मग इट इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर पण आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टरचं काय होतं पिरियॉडिक टेबलमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं आपण बघूया मेटॅलिक नॉन मेटॅलिक आणि हे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी म्हणजे इलेक्ट्रॉन कशी तयार होते हे बघायचं आपल्याला. आता आपण पहिलं बघूया की ग्रुपमध्ये काय होतं. ॲज युजल पहिला ग्रुप आपला घेऊया, त्याच्यावर आपल्याला समजायला जरा बरं पडतं. आता पहिलं मेटल. मेटल म्हणजे काय की जे लोक इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतात. बरोबर. इझिली काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्याला आपण काय म्हणतो, मेटल्स. बरोबर. आता ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होतं. ग्रुपमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलरेडी बघितलेलं. बघा आता परत. 1 3 11 19 इलेक्ट्रॉन एक एक 8 2 8 8 1. बरोबर. आता एक लक्षात घ्या, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जसं टॉप टू बॉटम जातोय, जो लास्टच्या शेलमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसपेक्षा लांब चाललाय. इथे एवढा जवळ होता, इथून लास्टच्या शेलमधला इलेक्ट्रॉन लांब गेला, लास्टच्या शेलमधला इलेक्ट्रॉन लांब गेला, लास्टच्या शेलमधला इलेक्ट्रॉन लांब गेला, न्यूक्लियसपासून लांब गेला. न्यूक्लियस काय पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन काय निगेटिव्ह. प्रोटॉन असल्यामुळे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन असल्यामुळे निगेटिव्ह, त्यामुळे दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं की ग्रुपमध्ये आपण जसं जसं खाली चाललो आहे, हा लास्टचा इलेक्ट्रॉन लांब होत चालला आहे, कारण की शेल वाढत चालले. म्हणजे काय, प्लस आणि मायनस जे अट्रॅक्शन आहे ते कमी होत चालले. आता जेव्हा तुम्हाला माहिती आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी जेवढं होणार तेवढा लास्टचा जो इलेक्ट्रॉन आहे तो ल्यूज होणार, आणि त्याच्यावर तेवढं न्यूक्लियसचं कंट्रोल नाही राहणार. का, दोघांमधलं अट्रॅक्शन कमी झालं आणि लांब चालला आहे तो. बरोबर. जसं तुम्ही घरापासून लांब गेल्यावर तुमचं कंट्रोल, तुमच्यावरचं आईवरचं कंट्रोल कमी होतं. बरोबर. आई तुमच्यावर कंट्रोल करू शकत नाही, तसं हा लांब चालला. म्हणजे काय की जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जाणार, इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी वाढत जाणार. का, प्लसपेक्षा लांब आहे, दोघांमध्ये अट्रॅक्शन जास्त नाही, जसा जसा लांब होत चालला. म्हणजे काय, तुम्ही बोलतात की इलेक्ट्रॉन डोनेट करणे म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर. मग टॉप टू बॉटम जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, वाढलं का कमी झालं, तर वाढलं. का, इलेक्ट्रॉन लांब चालला आहे आणि त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत चाललं आहे. सो यू कॅन से दॅट की वाईल मुव्हिंग द टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. बरोबर. हे कळतं आहे का. हे झालं पहिलं एक्सप्लेनेशन. आता तुम्हाला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात. डोनेट केल्यावर मेटल होतो. आता हे डोनेट करण्याची टेंडन्सी येते कुठनं. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे प्लस आणि मायनस ह्याच्यामध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आता तुम्ही जर बघितलं
तर ह्यांच्यामध्ये प्लस अट्रॅक्शन जे आहे हे कमी होत चाललं आहे, बरोबर. म्हणजे हे इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करण्याची टेंडन्सी येते. का? बिकॉज दे आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, बरोबर. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कशी येते की प्लस आणि मायनस अट्रॅक्शनपेक्षा हे मायनस मायनस रिपल्शन जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे इथे इलेक्ट्रॉन मायनस आहे, मायनस आहे, इलेक्ट्रॉन मायनस आहे. आता तुमच्याकडे दोन फोर्स काम करत आहेत. एक म्हणजे प्लस आणि मायनस ह्यांचं अट्रॅक्शन, आणि इलेक्ट्रॉनमध्ये जे आहेत ते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमधलं रिपल्शन. जसं तुम्ही टॉप टू बॉटम जात आहे तर हा न्यूक्लियस लांब होत चालला आहे, म्हणजे ह्यांचं जे अट्रॅक्शन आहे ते कमी होत चाललं आहे आणि रिपल्शन वाढलं. रिपल्शन म्हणजे काय, ह्या इलेक्ट्रॉन आहे ह्या इलेक्ट्रॉनमध्ये मायनस मायनस आणि रिपल्शन, ह्यालाच म्हणतात न्यूक्लिअर चार्ज, बरोबर. म्हणजे अट्रॅक्शन मायनस रिपल्शन हे म्हणजे तुमचा न्यूक्लिअर चार्ज, बरोबर. मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय की रिपल्शन जास्त आहे का अट्रॅक्शन जास्त आहे. आता इथे तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस पॉझिटिव्ह आहे आणि तो लांब होत चालला आहे, म्हणजे काय, अट्रॅक्शन कमी झालं. पण इलेक्ट्रॉन आहेत भरपूर, 8 इलेक्ट्रॉन आहेत, रिपल्शन वाढलं, म्हणजे काय, नेट न्यूक्लिअर चार्ज जो होता तो काय झाला, वाढला. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करता येतात. का? मायनस मायनस रिपल्शन असल्यामुळे तो इझिली ढकलता येतो. सो तुम्ही असं बोलू शकतात की मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये काय होतं, वाढत जातं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जाता. ठीक आहे. आता आपण हॉरिझॉन्टली पिरियोडिक फंक्शनमध्ये बघू. आता हॉरिझॉन्टली मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होतं. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहिती आहे हॉरिझॉन्टली जेव्हा तुम्ही जातात म्हणजे लेफ्ट टू राईट म्हणतात त्याला, तर नामगालसी पास्कलार थर्ड पिरियड घेतला आपण, तर तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत नाही, प्रत्येकाकडे 3च शेल आहे. आता इथे न्यूक्लिअर चार्जचं काय होतं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं काय होतं बघा. तुम्हाला माहिती आहे इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे 3 आहेत आणि इथे 4 आहेत लाचच्या शेलमध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं जसे लाचच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढणार तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार, वाढत जाणार. का? इथे 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन, 2 प्रोटॉन 3 प्रोटॉन 4 प्रोटॉन, बरोबर. आता 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉनपेक्षा 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन जास्त असणार, ह्यांच्यापेक्षा 3 प्रोटॉन आणि 3 इलेक्ट्रॉन शेलमधलं जे अट्रॅक्शन असणार ते जास्त असणार, ह्याच्यामधलं 4 प्रोटॉन आणि 4 इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन. म्हणजे काय होतं, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जातो, कोणाचा, न्यूक्लियसचा आणि ह्याचा. आणि ह्याच्या विरुद्ध जो फोर्स असतो म्हणजे कुठला, रिपल्शनवाला, म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. तर ह्या अट्रॅक्शनच्या पुढे हे जो रिपल्शन जो फोर्स आहे तो कमी पडतो. म्हणजे काय की हे लाचचे जे इलेक्ट्रॉन शेलमध्ये आहेत त्यांना न्यूक्लियस घट्ट पकडून ठेवतं. का? अट्रॅक्शन वाढत गेलं. अट्रॅक्शन का वाढलं, नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन वाढले, बरोबर. आणि ते एकाच शेलमध्ये, हे इलेक्ट्रॉन लांब चाललेत का, शेल नवीन ॲड होऊन नाही, एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होतं, अट्रॅक्शन वाढत गेलं. त्यामुळे ह्याच्यावरचा जो न्यूक्लिअर चार्ज होता तो जास्त होता, त्यामुळे अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे बघा इकडे आता ह्याचं अट्रॅक्शन जास्त होतं म्हणून ह्याने इलेक्ट्रॉन 1 डोनेट केला, ह्याने 2 डोनेट केले, ह्याने 3 डोनेट केले, ह्याने नाही, नंतर नाही, नंतर नाही, नंतर नाही. म्हणजे काय, जसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला हे मेटल, सोडियम मेटल, मॅग्नेशियम मेटल, ॲल्युमिनियम मेटल, का फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडंसं लहान होतं, म्हणजे हे काय होते, थोडेसे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होते. का? कारण की इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करत होते, ह्यालाच मेटल म्हणतो. पण जसं सिलिकॉनकडे गेलो जर असा फोर्स काय झाला, बॅलन्स झाला,
म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे अट्रॅक्शन दोन्ही इक्वल होते, म्हणून हा मेटल. पण जसं फॉस्फरसकडे गेलो, लास्टच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आले? 5. प्रोटॉन किती आले? 5. म्हणजे अट्रॅक्शन काय झालं? वाढलं. त्यामुळे हे लोक इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही किंवा इवन इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात, म्हणून हा नॉन मेटल झाला. म्हणजेच हा काय झाला? इलेक्ट्रोनेगेटिव्ह झाला. म्हणजे हे कोण आहेत? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि हे कोण आहेत? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणजे काय की इथून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, न्यूट्रल आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह का झाला? कारण की फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेट करायचं सोडून दिलं त्यांनी, एक्सेप्ट करायला लागलं. बरोबर. त्यामुळे ते इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतच नाही, म्हणून हे नॉन मेटल. मग तुम्ही असं बोलू शकता की जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जातात, मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं? डिक्रीज होत जातं. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी कमी होते आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढते. बरोबर. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीशी म्हणजे काय बोलता? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी. इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी कमी झाली आणि इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढली. सो तुम्ही असं पण बोलू शकता की लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होत जाते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाते? वाढत जाते. कळलं? आणि हेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन एकमेकाला बॅलन्स करतात. कोण एक तरी जास्त असेल तर इलेक्ट्रॉन डोनेट होतो, नाही तर इलेक्ट्रॉन एक्सेप्ट होतं. मग ह्याच्यावरूनच तुमचं मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ठरतं. सो असं आहे तुमचं मेटॅलिक नॉन मेटॅलिक आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कळलं? सो हा महत्त्वाचा टॉपिक आहे, जरा नीट वाचा. परत सांगतो, डाऊट असेल तर विचारा. आता ह्याच्यामध्ये लास्टला एवढंच आहे की एक शब्द आला आहे पेनोल्टिमेट म्हणून एक शब्द आला आहे पेज नंबर 27वर. पेनोल्टिमेट म्हणजे आदला, म्हणजे लास्टचा जो शेल असतो त्याच्या आधीचा शेल, ज्याला आपण वर्गामध्ये सेकंड लास्ट बेंच बोलतो ना, की लास्टहून दुसरा बेंच. सो पेनोल्टिमेट म्हणजे सेकंड लास्ट शेल. आता त्याच्यामध्ये ग्रेडिएशन इन हॅलोजन फॅमिली. आता आय होप हॅलोजन तुम्हाला माहिती आहे, तरी मी ब्रीफली इंट्रोडक्शन देतो. हॅलोजन म्हणजे काय? बरोबर. हॅलोजन म्हणजे काय? हॅलोजन आर द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे हे कधी डोनेट करणार नाही आणि एक्सेप्टच करणार. आणि मोर हायली रिॲक्टिव्ह काय असतात? हायली रिॲक्टिव्ह. आणि ह्यांची व्हॅलेन्सी असते 1. पण कशी 1? -1. तुम्हाला माहिती आहे पहिल्या ग्रुपमध्ये +1, हा सेकंडला 17वा. तुम्हाला माहिती आहे ग्रुप किती आहेत? 1 ते 18. तर त्यामधला 18वा जो ग्रुप आहे नोबल, बरोबर. तुम्हाला माहिती आहे आपण हुब्या किती लाईनी आहेत? 18. तर 18वा जो ग्रुप आहे तो नोबेल गॅसेस आहे. नोबेल गॅसेस म्हणजे इनॲक्टिव्ह गॅसेस, ज्याला आपण मराठीत राजवायू म्हणतो. सो दे डी नॉट रिॲक्ट टू इच अदर, तर कोणाशी रिॲक्शन करत नाही. 17वा जो ग्रुप आहे ज्याला हॅलोजन म्हटलं जातं, पिरियॉडिक टेबलमधले सर्वात जास्त रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. सर्वात जास्त रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. बरोबर. मेटल्स कोण? ग्रुप 1. ग्रुप 1 म्हणजे हायली रिॲक्टिव्ह. बरोबर. मग इथे काय 17 म्हणजे हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. त्यांची व्हॅलन्सी असते -1. काय असते? -1. आणि हे किती आहे बघा? हॅलोजनमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टानाईन हे येतं. काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टानाईन सगळ्यांची व्हॅलन्सी -1. फॉर एक्झाम्पल बघा, ॲटॉमिक नंबर 9, ॲटॉमिक नंबर 70. सो 2, 7, 1, 2, 8, 1. म्हणजे प्रत्येक जण जी व्हॅलन्सी आहे ती काय? 1 आहे. पण 1 कशी? 7 एक्सेप्ट करणार ऑक्टेटला, काय 1 डोनेट करणार? तर 1 काय करणार तो? डोनेट 287 27. सो 7 डोनेट करणार का 1 एक्सेप्ट करणार? 1 एक्सेप्ट करणार. 7 डोनेट करणार का 1 एक्सेप्ट करणार? एक्सेप्ट करणार. एक्सेप्ट केल्यावर तो का होतो? नेगेटिव्ह. म्हणजे ह्यांची व्हॅलन्सी काय? -1. हॅलोजन आर द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल प्रेझेंट इन अ पिरियॉडिक टेबल.
हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह, बरोबर, ह्यांना म्हणतात हॅलोजन. आणि किती आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेन. आता ग्रेडिएशन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन आहे तो जो असतो तो गॅशियस स्टेटमध्ये असतो, ब्रोमीन जो असतो तो लिक्विड स्टेटमध्ये असतो, आणि आयोडीन जो असतो तो सॉलिड स्टेटमध्ये असतो. कुठल्या स्टेटमध्ये? सॉलिड. ह्याला म्हणतात ग्रेडिएशन इन द ह्यामध्ये. पण हॅलोजन महत्त्वाचे ग्रुप आहे, लक्षात ठेवा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेनाईन, बरोबर. हा आहे तुमचा लास्टचा टॉपिक. ग्रेडिएशन म्हणजे प्रॉपर्टी चेंज होतात, बरोबर. कळलं? हॅलोजन म्हणजे कोण? हॅलोजन म्हणजे काय? त्यांची व्हॅलन्सी -1 असतात, मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, बरोबर, हायली रिॲक्टिव्ह, नॉन मेटल्स पिरियॉडिक टेबलमध्ये, व्हॅलन्सी -1, स्टेट चेंज होते. फ्लोरीन, क्लोरीन गॅशियस स्टेटमध्ये, ब्रोमीन लिक्विड, तर आयोडीन सॉलिड स्टेटमध्ये. सो हे तुमचं मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग आता इलेक्ट्रोनेगेटिव्ह, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कळलं. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होतं लेफ्ट टू राईट ते बघायला. आता ह्याला आपण बोलूया लेफ्ट टू राईट. तुम्हाला माहिती आहे सरळ येतं ना, मग अल्सी पास करा, मी मुद्दाम लिहिले. आता मला सांगा, सोडियम इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो, बरोबर. इलेक्ट्रॉन डोनेट म्हणजे काय? तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. मॅग्नेशियम इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे तो कोण आहे? मेटल आहे, किंवा त्याला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बोलूया. ॲल्युमिनियम काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, बरोबर. सिलिकॉन दोन्ही करतो, डोनेट पण करणार, एक्सेप्ट पण करणार, म्हणजे मीडियम आला. फॉस्फरस इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार, म्हणजे कोण आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, मीडियम, इलेक्ट्रोनेगेटिव्ह, इलेक्ट्रोनेगेटिव्ह, आणि हा 0, काहीच नाही. कळलं? सो मग तुम्ही असं बोलू शकतात की लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होत जाते? कमी होत जाते. आणि काय वाढत जाते? इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी वाढत जाते. आणि खूप जास्त कुठं होते? क्लोरीन बघा हॅलोजन आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, म्हणजे सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह. सो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हच्या बाबतीत हा ट्रेंड फॉलो होतो की लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कमी होत जाते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं? कमी होत जातं, आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं वाईल मुव्हिंग लेफ्ट टू राईट. हे कळलं? सो असा होता हा तुमचा टॉपिक. मला वाटलं 4 लेक्चर लागतील, पण 3 लेक्चरमध्ये झाला. पण प्लीज डाऊट असेल तर विचारा, वाचून काढा, बरोबर. बऱ्यापैकी मी कॉन्सेप्ट कवर केलेले आहेत, त्यातल्या त्यात जर काय वाटलंच तर एक लक्षात. फक्त एवढंच की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे कळलं का काय? म्हणजे काय? रिपल्शन आणि अट्रॅक्शनला बॅलन्स करणारं. इलेक्ट्रॉन काय असतं? रिपल्शन असतं. प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन काय असतं? अट्रॅक्शन असतं. मग दोघांमध्ये जास्त काय असतं? त्याला म्हणतात नेट ऑर द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. कळलं? जर नेट रिपल्शन जास्त असेल तर इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होणार. जर अट्रॅक्शन जास्त असेल तर इलेक्ट्रॉन डोनेट होणार नाही, इझिली डोनेट होणार नाही. कळलं? सो बेस्ट ऑफ लक. हा धडा प्रिपेअर करा, डाऊट विचारा, ठीक आहे.